एक्टिवा BS6, इंजन लाइट ऑन। तो इसको हमने हमारे MCS टूल पे गाड़ी कनेक्ट किया है। इसका इंजन लाइट हम निकालेंगे, क्या कोड आता है वो आपको बता देंगे। और ये कोड निकालने वाले हमारे भाई बिपिन दादा। हां, गुड मॉर्निंग फ्रेंड्स। ECM अपडेटचा ऑप्शन चालू आहे। पहिले मी जात आहे होंडाच्या ॲपमध्ये। होंडा ॲप ऑन होतो असा, होंडा MCS टूल्स। आता हे ECM अपडेट घेत आहे, सर्चिंग फॉर ECU। ECU सर्च होत आहे, गाडीचं जी ECUची मेमरी असते ती सर्च होते आहे। गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे ते सांगितलं जातं याच्यात। आता थोड्या वेळाने ऑटोमॅटिकली रीड करेल ते आपल्याला। याच्यामध्ये पहिले चेसिस नंबर टाकला जातो, ऑडोमीटर, किलोमीटर म्हणजे गाडीचं रनिंग किती आहे, नंतर मॉडेल येणार, कुठलं मॉडेल आहे, नंतर एअर, त्याच्यानंतर हे ओके केल्यानंतर सगळं तुम्हाला ऑप्शन दिसेल। थोडा वेळ थांबा तुम्ही। नंबर फाइंड केलेला आहे ECUने। आता मला ऑडोमीटर टाकायला लागेल। किलोमीटर बघ तिकडे कॅमेऱ्यावर दाखव, किलोमीटर सांग। 13822 13822 किलोमीटर टाकलेलं आहे मी। एअर सिलेक्ट होते, SCV 110S 2024चं मॉडेल आहे, सिलेक्ट केलेलं आहे। गाडीला DTC आहे। DTC म्हणजे गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, चेक लाईट ऑन आहे। चेक लाईट ऑन केली तर प्रॉब्लेम माहिती पडतो आहे, कोड जनरेट झाला। EOD सेन्सर, EOD म्हणजे EODचा मतलब इंजिन ऑइल टेम्परेचर, ते सेन्सरचा लूज कॉन्टॅक्ट होता, इंद्राने वायरिंग खाल्लेली, ती रिपेअर केलेली आहे। मी आता DTC क्लिअर करत आहे। ही DTC क्लिअर केली, ओके। दॅन रिपोर्ट ओके केल्यानंतर मला गाडी बंद करावी लागेल। लिहिलेलं आहे इंजिन इग्निशन ऑफ, 10 सेकंड इग्निशन ऑफ कर। दाखवा आता लाईट जाईल, ती DCT फेल झालेली आहे। परत मला करायला लागेल ती प्रोसिजर। नाही, क्लिअर नाही झालेली आहे, परत एकदा करायला लागेल। हा ECM रिफ्रेश होत आहे बरोबर। मार चालू बंद कर, क्लिअर ठेव, लाईट जाते चालू बंद। DCT कंप्लीट झालेली आहे, MI लाईट गेलेली आहे। आता आपण येतो आहे परत इकडे MCS टूल्सला। MCS टूल्सला मी इथं सेव्ह करत आहे, सेव्ह केलेलं आहे। मेंटेनन्समध्ये ऑप्शनमध्ये गेलो आहे मी परत। आता ECM अपडेट आहे का बघतोय मी। ECM अपडेट गाडीला असेल तर मी ECM अपडेट मारून बघतोय। ECM अपडेट आहे गाडीला, ECM अपडेट आहे। बोलतात ना ECM अपडेट होत नाही, ECM अपडेट होते, लिहिलेलं आहे बघा। आता तुम्हाला ECM अपडेटची प्रोसेस दाखवत आहे। सिलेक्ट केलेलं आहे मी, तिन्ही ग्रीन पाहिजे। याच्यामध्ये एक पण रेड असला ऑप्शन ना तर तुमचा ECM अपडेट होणार नाही। आता ECM अपडेटला मी स्टार्टवरती चालवतो, स्टार्ट झालेलं आहे। हे बघा ECM अपडेटची प्रोसेस चालू झालेली आहे। 2 सेकंद या 3 मिनिटं लागतात TCचे अपडेट व्हायला। ECM अपडेट इग्निशन ऑन ऑफ करतोय। इग्निशन ऑफ केलेलं आहे मी, आता ऑन केलेलं आहे। रिपोर्ट आलेला आहे, रिपोर्टवर जा। आता रिपोर्टवरती जा, रिपोर्ट काढ, रिपोर्ट वरती ओके। हा रिपोर्ट आलेला आहे गाडीचा, रिपोर्ट चेक करू। एक मिनिट हे अपडेटेशनचं रिपोर्ट, ही गाडी माझी अपडेट झालेली आहे। प्रिंट पण काढू शकतो आपण।